आज संपूर्ण भारतामध्ये राम जन्मोत्सवाचा उत्साह आहे। मुंबईतल्या वडाळा राम मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्याचं 60वं वर्ष आहे। आज संपूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। राज्यामध्ये राम जन्म उत्सव साजरा करण्यात येत आहे। आपण पाहतोय उत्साहाचं वातावरण जे आहे ते प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी मुंबईच्या वडाळा इथल्या श्री राम मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मंदिरामध्ये पूर्णपणे फुलांची सजावट जी आहे ती केलेली पाहायला मिळते। यासोबतच दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी आपण पाहतो की हजारोपेक्षा अधिक भाविक जे आहेत ते येत असतात। यंदा 10,000 पेक्षा अधिक भाविक श्री राम यांच्या दर्शनाला येतील अशी माहिती जी आहे ती मंदिराच्या सेक्रेटरी यांनी दिलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की जन्मोत्सवाच्या दिवशी दुपारी 12:30 वाजता प्रभू श्री राम यांची बाळ स्वरूपातील मूर्ती जी आहे ती पाळण्यामध्ये ठेवून जन्मोत्सवाला सुरुवात होईल आणि यानंतर सायंकाळी 6:30 वाजता जन्मोत्सवाचा प्रमुख आकर्षण असलेलं रथ उत्सव जे आहे ते देखील सुरू होईल। मात्र एकूणच सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी येणारा मंदिरामध्ये भाविक प्रत्येक भाविक याला व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी व्यवस्थित या ठिकाणी रांगेसाठी नियोजन जे आहे ते देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये आज वडाळ्यातील राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असलं तरी भजन कीर्तन देखील आज दिवसभरामध्ये मंदिरात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।